राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते, आपण सविस्तर पाहूयात। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पार्टीमध्ये जाण्याच्या मार्गावर असल्याची एक चर्चा रंगलेली आहे। भाजप शिवसेना यांच्या विरोधात विधानसभेमध्ये निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना अजित पवार ताकद देणार, यावरून माहिती सुद्धा आता अंतर्गत संघर्ष वाढण्याची त्याचमुळे शक्यता वर्तवली जाते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले धाराशिव जिल्ह्यामधील भूमपरांडा इथून राहुल मोटे, तर अहिल्याबाई नगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा विधानसभेमधील अपक्ष उमेदवार राहुल जगताप, तिकडे परभणीमधील सेलू जिंतूर येथील विजय भांबळे हे शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। या संदर्भातली सध्या माहिती समोर येतेय। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधले अनेक नेते आता अजित पवार यांच्या पार्टीमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत अशी चर्चा आहे। एकंदरीत नेमकं काय तथ्य आहे, काय या सगळ्या मागचं कारण आहे? मुळात अजित पवार यांच्या बरोबर काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे। विशेष म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले विधानसभेकडून निवडणूक लढवलेले हे उमेदवार आहेत आणि याच मुद्द्यावरून महायुतीत सुद्धा मोठा संघर्ष होण्याची एक शक्यता वर्तवली जाते। याचं प्रमुख कारण म्हणजे भूमपरांडामधून राहुल मोटे यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, ते आता परत एकदा अजित पवार यांच्याकडे येऊ पाहतायत। तर राहुल मोटे यांनी विधानसभेची निवडणूक तानाजी सावंत यांच्या विरोधात लढवली होती। यामुळे शिवसेनाच्या विरोधात निवडणूक ज्यांनी लढवली त्यांना अजित पवार पाठबळ आता पुढील काळात देतील, याच्यावरनं महायुतीत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। दुसरीकडे पाचपुते यांचे श्रीगोंदा इथून विक्रम पाचपुते हे जिंकले होते भाजपकडनं, तिथे सुद्धा राहुल जगताप यांना पक्षात प्रवेश देत आहेत अजित पवार। यामुळे भाजपच्या विरोधात जे निवडणूक लढवलेले उमेदवार आहेत यांना सुद्धा अजित पवार ताकद देतील अशी एक शक्यता वर्तवली जाते। तिसरा उमेदवार विजय भांबळे, जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आहेत, ज्यांनी मेघना बोर्डीकर राज्यमंत्री यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता। अशा भांबळेंना सुद्धा अजित पवार स्वतःच्या पक्षात घेऊ पाहतायत। यामुळे सुद्धा भाजप शिवसेना यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली शरद पवार पार्टीकडनं, अशांना अजित पवार पुढील कालावधीत ताकद देणार आहेत। यामुळे महायुतीमध्ये एक मोठा संघर्ष होईल असं म्हटलं जातं। पण तुर्तास तरी शरद पवारांबरोबर जे निवडणूक लढवणारे उमेदवार होते विधानसभेचे, ते आता अजित पवारांचं घड्याळ हातात परत एकदा घेण्याची शक्यता आहे। तशा स्वरूपाच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। अर्थात यामुळे महायुतीमध्ये सुद्धा परत एकदा मोठा संघर्ष सुरू होईल असं सांगितलं जातं। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।